शिवपुराणानुसार श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराची कथा भगवान भोलेनाथांच्या कुटुंबाशी संबंधित आहे। असे मानले जाते की भगवान शिवाचा धाकटा मुलगा गणेश हे कार्तिकेयाच्या आधी लग्न करू इच्छित होते। यावर उपाय म्हणून भोलेनाथ आणि माता पार्वती यांनी दोघांसमोर एक अट ठेवली की जो कोणी पृथ्वीची प्रथम प्रदक्षिणा लावेल त्याचे लग्न प्रथम लावण्यात येईल। हे ऐकून कार्तिकेय पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागले, परंतु गणेशजी बुद्धीने हुशार असल्याने त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची प्रदक्षिणा केली आणि त्यांना पृथ्वीसारखे असल्याचे सांगितले। कार्तिकेयांना ही बातमी कळाली तेव्हा ते संतापले आणि डोंगरावर निघून गेले। जेव्हा त्यांना समजावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले तेव्हा देवी पार्वती त्यांना आणण्यासाठी गेल्या, परंतु त्यांना पाहून ते तिथून पळून गेले। यामुळे निराश होऊन देवी पार्वती तिथे बसल्या आणि भगवान भोलेनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रकट झाले।